सच्चिदानंदम सच्चिदानंदम सच्चिदानंदम. आत्मौपम्येन सर्वत्र समम पश्यति अर्जुन सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमो मतः. 6वा अध्याय ध्यानयोग. त्याच्यामध्ये जवळजवळ अंतिम भागच सांगता येते की पहिल्यांदा सगळी प्रक्रिया वगैरे सांगून झाली. शुचो देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः. बसण्यापासून आसन घालण्यापासून त्या ठिकाणी करायचं काय. तत्र एकाग्रम मन कृत्वा यतचित्तेंद्रिय क्रिया उपविश्यासने युंजात योगम आत्मविशुद्धये. हे सगळं आत्मविशुद्ध म्हणजे विशेषत्वाने शुद्ध होण्याच्यासाठी म्हणून करायचं. दडलेल्या खूप गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे सगळे जे श्लोक आहेत ते सगळे श्लोक आहेत ते सूत्ररूप आहेत. तर त्याच्या पाठीमागे बराच भाग आहे की विशुद्ध या शब्दाचा अर्थ विशेषत्वाने शुद्ध. ते विशेषत्वाने शुद्ध चित्त असणं म्हणजे तरी काय असणं. तर वाईट विचार येत नाहीत मनामध्ये. त्याला स्वच्छ असं म्हणू आपण. त्याच्यानंतर चांगले विचार येतात, शुद्ध म्हणू. पण विशेषत्वाने शुद्ध म्हणजे नो थॉट, विचार नाही. आणि नो थॉट ही अवस्था जी आहे त्याबरोबरच ती जाणीवेशी संलग्न अशी ती अवस्था असली पाहिजे. असं एकंदरीतच तो प्रवाह योगम आत्मविशुद्ध हे योगाचं एकंदर कशासाठी करायचं, कुठल्या अवस्थेपर्यंत जायचं की जिथे आमचा प्रयत्नांचा टप्पा संपून जातो. याच्यानंतर प्रयत्नांचा टप्पा नाही अशी जी स्थिती आहे ती फक्त विचार नाहीत अशी अवस्था म्हणजे प्रयत्नांचा टप्पा संपला अशी अवस्था नव्हे. विचार नाहीत हे आपल्याला थोड्या प्रयत्नांनी जमायला लागतं. म्हणजे एवढं मंत्र आहे, त्याच्यानंतर आपण एक विशिष्ट जागा, त्याच्यानंतर ते सगळं वातावरण, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या बाह्यता करण्यासारख्या आहेत. एकांत स्थान निवडणे किंवा घरामध्ये योग्य वेळ निवडून त्याच्यामध्ये बसणे वगैरे हे सगळं करता येऊ शकतं. सगळ्या लोकांना घरातले गप्प बसायला सांगू शकतो का तो प्रश्न आहे. परंतु पण त्यातल्या जर आपल्याला काहीतरी प्रयत्नपूर्वक काही गोष्टी करता येऊ शकतात. घरामध्ये सुद्धा बोलण्याचे अधिकार असतात. मी वाचलं होतं परवा दिवशी की मुलगा बापाला विचारतो की म्हणजे ते एका खेड्यामध्ये राहायला गेलेले असतात, सुट्टीचे दिवस असतात, खेड्यामध्ये राहायला गेलेले असतात. आणि तिथलं वातावरण असं त्याला अनुभवायला मिळावं म्हणून त्याला मुद्दामून खेड्यात घेऊन गेलेलं असतं बाप. आणि ते पहाटेच्या वेळेला कोंबडा आरवतो, पहाट होण्याच्या अगोदर म्हणजे पहाट होण्याच्या बॉर्डर लाईनवरती तो कोंबडा आरवतो. ते सगळं त्यांनी जाग येते. आणि त्याच्यानंतर मग तो पोरगा विचारतो की बाबा की हा कोंबडा पहाट होण्याच्या अगोदर का आरवतो, म्हणजे त्यावेळेला तो का आरवतो. इतर सगळे लोक झोपलेलेच आहेत अजून अशा वेळेला. तर बाप सांगतो की माय सन, दे हॅव टू से व्हॉट एव्हर दे वॉन्ट टू बिफोर द हेन्स राईज.
एकंदर बोलण्याचे सुद्धा अधिकार असतात, परंतु काय आवाज होऊ नये अशा प्रकारची जागा, अशा प्रकारचं वातावरण, हे सगळं आम्ही बाह्यता तयार करू शकतो, पण आतले आवाज बंद करणं हे बाह्य प्रयत्नाने होऊ शकत नाही, आंतरप्रयत्नानेच व्हायला लागतं. त्यासाठी 2-3 मार्ग. एक म्हणजे विवेकाचा मार्ग, की यावेळेला हे काही नकोत विचार वगैरे, असा एक विवेकाचा मार्ग असतो. विवेक म्हणजे विशेषत्वाने एखाद्या उद्देशाला धरून जे विचार, सात्विक उद्देशाला धरून जे विचार असतात त्याला विवेक असं म्हणतात. ईश्वरनिष्ठ बुद्धीमध्ये जे विचार येतात त्याला विवेक म्हणतात. अशा प्रकारच्या विवेकाच्या वेगळ्या वेगळ्या व्याख्या आहेत, परंतु आपल्याला साधारण समजू शकतं की योग्य विचार. विवेकाने आपण या सर्व गोष्टींवरती थोडंसं नियंत्रण करू शकतो. तरीही असं होत नाही की कितीही स्वतःला ठरवलं आणि सांगितलं की गप्प बसा सगळ्या विचारांनो, तरी ते आपलं ऐकतच नाही. झुपकत कुठला तरी विचार येऊन जातो की जाम त्याच्याशी आपला काही संबंध त्यावेळेला तर मुळीच नसतो. कुठल्या तरी विवंचना असतात आणि ते सगळं एकदम मनावरती येऊन जातं, नको त्याच गोष्टी. मुळे एका टप्प्यापर्यंत विवेक काम करतो. त्याच्यानंतरचा जो टप्पा आहे त्या टप्प्यावरती हळूहळू प्रयत्नपूर्वक रीतीने की मला नकोच आहे आत्ता विचार वगैरे, तर एंगेज त्या मनाला काहीतरी ठेवायला लागतं. म्हणून मंत्र हा एका टप्प्याच्या नंतर काम करतो, की तो मंत्रच जर का धरून राहिलं की मी मंत्रावरतीच मन ठेवीन तरी देखील हळूहळू मला बराच विचारांच्यावरती कंट्रोल येतो. पण सगळ्यात जास्ती विचारांच्यावरती कंट्रोल ज्या वेळेला मी आत्मस्वरूपाशी म्हणजे त्याच्या जाणीवेशी संलग्न होतो, कारण की तेवढीच आत्मस्वरूप ही पण गोष्ट मला मुळीच माहिती नाही आहे. त्यामुळे माझ्या मनात काहीही चित्र निर्माण होत नाही. आत्मस्वरूप म्हणजे इमॅजिनेशनच फक्त निर्माण होतं. आत्मस्वरूप नावाची गोष्ट असं जर का दृश्य असते तर गोष्ट वेगळी होती, पण दृश्यच नाही आहे ती. म्हणजे सगळ्या इंद्रियांना दृश्य नाही आहे, मनबुद्धीला पण ती दृश्य नाही आहे. ती इमॅजिन करता येत नाही. मग शेवटचा टप्पा काय असेल, तर शेवटचा टप्पा म्हणजे कॉन्शियसनेस, जाणीव. हा शेवटचा टप्पा आहे. याच्या पलीकडे काही टप्पाच नाही आहे की जो प्रयत्नांनी आम्ही तो धरून ठेवू शकतो, तिथपर्यंत जाऊ शकतो. आणि ते पण सारखं हातातनं निसटतं. जरी का असं ठरवलं की कॉन्शियसनेस, जाणीव, सेल्फ वगैरे असं किती घोकलं तरी देखील ते इतकं झटकन हातातनं निसटतं. म्हणजे ते असं कंट्रोलमध्ये येत नाही. म्हणजे स्वची जाणीव, मी अशी जाणीव शुद्ध स्वरूपामध्ये, ज्याच्यामध्ये विचार नाही आहेत. थॉटलेस स्टेज येण्यासाठी ही जाणीव खूप उपयोगी पडते. त्या जाणीवेला धरण्याचा प्रयत्न पण खूप उपयोगी पडतो. याचं कारण की त्या जाणीवेला धरण्याच्या प्रयत्नामध्ये इतर थॉट्स आपल्यावरती फारसे जोर करू शकत नाही. पण प्रयत्न असा प्रामाणिक असला पाहिजे की मी एवढीच एक गोष्ट करेन की म्हणजे असं क्लिअर कट जर का अंडरस्टँडिंग असेल त्या व्यक्तीचं आणि त्याच्यानंतर त्याचं जर का हे स्वच्छ असेल की मी हेच करणार आहे, किमान एवढा वेळ, काय जे काय 15 मिनटं असतील, 20 मिनटं असतील, अर्धा तास असेल, त्या ह्याच्यामध्ये मी फक्त हेच करणार आहे की बी विथ द सेल्फ किंवा कॉन्शियसनेस. आणि मग त्या जाणीवेला ती व्यक्ती अवधान त्याच्यावरती ठेवायचा प्रयत्न करते. म्हणजे काय, तर ती जाणीव स्पष्ट होऊ देते, बाकी काही करत नाही, कारण की ती जाणीव असतेच मुळी. जाणीव जर का थॉट असतं तर किती मजा आली असती. झटकन धरता आला असता, रिपीटेडली करता आला असता, परंतु ते तसं नाही आहे. कॉन्शियसनेस इज नॉट ए थॉट.
म्हणून अस्तित्व इथं ते सगळं योग, त्याचा जो गाभा आहे तो या ठिकाणी आहे की कॉन्शियसनेसवरती अवधान ठेवून राहणे आणि नंतर अवधान ठेवण्याची आवश्यकता नाही, अशा रीतीने कॉन्शियसनेसच फक्त चित्त व्यापून राहतो. ही अवस्था 2-3 मिनटं जरी का मिळाली तरी देखील माणसाला खूप बरं वाटतं, कारण की ती गोष्ट त्याला त्या टप्प्यावरती नेणारी असते. कारण की त्याच्यानंतरचा टप्पा म्हणजे काय की ही लॉंग ड्युरेशन प्रिव्हेल होते आणि तसं व्हायला पाहिजे. सगळ्या शब्दांचे अर्थ शेवटी इथं येतात. आत्मसंस्थम मनकृत्वा न किंचित अपि चिंतेत, हा जो योगाचा मध्यवर्ती भाग गीतेमध्ये सांगितलेला आहे, आत्मसंस्थ मन करणे, हे सुद्धा आत्मसंस्थ करणे म्हणजे तरी काय करणे? आत्मा नावाची एंटिटी थोडीच आहे की जी मला संवेदनांनी म्हणा किंवा विचारांनी म्हणा किंवा कशांतरी म्हणा अशी स्वच्छ समजेल. थॉटनी ती समजू शकत नाही. तिच्याबद्दलचं एक वर्णन केलेलं असतं दुसऱ्या अध्यायामध्ये, नयनम छिंदन्ति शस्त्राणि नयनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. काही उपयोग नाही त्याचा. ध्यान करताना समजून घेण्यासाठी पण ठीक आहे, ध्यान करताना त्याचा काही उपयोग नाही. मी जर का ते श्लोक जर आठवत बसलो ध्यान करताना तर माझं ध्यानच नाही लागणार. म्हणून प्रॅक्टिकल आस्पेक्ट ऑफ मेडिटेशन हा अखंडितपणाने अशी ज्योत त्याची आतमध्ये तेवत राहिली पाहिजे अवधानाची, आणि ती जाणीवेवरती राहिली पाहिजे. मग ते योग्याच्या चित्ताला वारा नसलेल्या दिव्याची उपमा दिलेली आहे की ती ज्योत जशी असते त्याप्रमाणे. त्याच्याबद्दल पण केव्हा तरी बोलू आपण, कारण की ती ज्योत असते ती प्रत्येक त्याच्यातला कण असतो तो बदलत असतो. ज्योत जरी स्थिर दिसली तरी देखील आतमध्ये ती ज्योत म्हणजे असं चित्र नाही आहे त्या ज्योतीचं ज्योत. तसं अंतःकरण सुद्धा ज्या वेळेला त्या ज्योतीची उपमा दिलेली असते तशा प्रकाराने अंतःकरणाच्या मध्ये ही जाणीव आहे स्पष्टपणाने. काही प्रक्रिया चालू असतात, सगळ्या तुमच्या वैचारिक पातळीवरती येऊ शकत नाही. मौन ही गोष्ट किती स्पेशल आहे हे रमण महर्षींच्या चरित्रामध्ये आपण बघितलंच की आत्मनिष्ठ मन करणे आणि मग त्याच्यामध्ये जो विचार येत नाही अशी अवस्था, त्याला मौन असं म्हणायचं. आता ही जी स्थिती आहे ही स्थिती अशी डल नाही आहे की काही नाही आहे. तिथे इक्विलिब्रियम तुम्हाला माहिती आहे की इक्विलिब्रियम मध्ये डलनेस असत नाही. त्याच्यामध्ये दोन्ही बाजूचे फोर्सेस इक्वल आहेत, पण फोर्सेस आहेत. तशा प्रकारे खूप वर्णन याला करता येणार नाही, त्या अनुभवालाच लागेल. परंतु ते प्रत्येकाला बाह्यतः दुसरं कोणी त्याला त्या स्थितीवरती नेऊ शकत नाही. त्याला स्वतःलाच जायला लागतं. म्हणून तर भगवानांनी एवढा आटापिटा करून अर्जुनाला सांगितलं की तू योगी हो बाबा, मी तुला योगी करीन असं ते म्हणले नाहीत. भगवान सुद्धा अर्जुनाला योगी करू शकत नाहीत. ते असं म्हणू शकत नाहीत की मी तुला योगी करीन. तपस्वीभ्योधिको योगी ज्ञानीभ्योपी मतोधिका कर्मीभ्यश्चाधिको योगी तस्मात् योगी भव अर्जुन. योगी भव, तू योगी हो, मग तुला हे सगळं उलगडेल की काय काय प्रॉब्लेम्स आहेत ते. प्रॉब्लेम काहीच नाही आहे, करायचंच ज्याला नाही आहे त्याला काय प्रॉब्लेमच नाही आहेत.
पण तस्मात योगी भव असं ज्या वेळेला म्हटलं जातं भगवानांच्याकडनं, त्यावेळेला ती एक स्पेशल गोष्ट आहे, योगी भव. योगी हो. मी आत्ता आपण जे पठण केलं त्याच्यामध्ये तस्मात योगी भव अर्जुन हे आलेलं आहे. त्याचं कारण ते आपण स्पेशली निवडून काढलेले श्लोक आहेत या नित्यपाठामधले. हा महत्त्वाचा आहे की हो, काय हो, आनंद गोष्टी हो, योग साधना कर असं म्हटलेलं तर आहेच आहे, परंतु योग साधना कर असं जरी म्हटलेलं असलं तरी तो शेवटी योग साधना करणे हा फायनल डेस्टिनेशन नाही, योगी होणे हे डेस्टिनेशन आहे. मी मागे तुम्हाला सांगितलं होतं की आमचे आजी ज्या वेळेला आम्हाला आशीर्वाद द्यायची त्यावेळेला परीक्षा होऊन आल्यानंतर नमस्कार करायचा असं, किंवा पास झाल्यानंतर नमस्कार करायचा, खूप शिकून शहाणा हो असं म्हणायचे. ते खूप शिक एवढं म्हणून तिचा आशीर्वाद थांबला नाही. शहाणा हो हे त्याचं डेस्टिनेशन आहे. तसं योग साधना कर हे सांगितलंच आहे, परंतु योग साधना करत राहणे हे डेस्टिनेशन नाही, योगी होणे हे डेस्टिनेशन आहे. मग तो सर्वांगाने योगी असतो, त्याच्या कर्मामध्ये तो योगी असतो, त्याच्यानंतर त्याच्या संयमाने तो योगी असतो. दोन पिक्चर टीव्हीवर लागोपाठ पाहिले असं तर करत नाही. कुठल्याही इंद्रियांचा आहार युक्त असतो त्याचा आपाप. पण युक्ताहार विहारस्य हे करत राहणे म्हणजे योग नव्हे. योग याचा अर्थ की स्वतःचं जे चित्ताचं अवधान आहे ते आत्मस्वरूपाच्या जाणीवेवरती ठेवून तिथं स्थिर करणे, फिनिश, एवढाच भाग आहे योग. त्याच्यासाठी सगळा आटापिटा आहे. एवढे सगळे खाणी असतात त्याच्यामध्ये. ते म्हैसूरचा प्रसंग गोंदवलेकर महाराजांच्या जीवनातला मला आठवतं की ते एक जण म्हैसूरला गेले होते, तिथं जवळ सोन्याच्या खाणी होत्या आणि मग त्या सोन्याच्या खाणी पाहून एक जण आले आणि ते त्यांना सांगत होते महाराजांना. महाराज म्हणले की काही असं सगळीकडे असं सोनं पसरलेलं नसतं, असं दगडच असतात म्हणले, त्याच्यामध्ये कुठेतरी एखादा सोन्याचा कण असतो. ते म्हणले माणसामधलं हेच मी पाहत असतो म्हणले की कुठेतरी त्याच्यामध्ये भगवत भक्तीचा लेश असतो, बाकी तो दगडच असतो. तेवढाच मी घेतो म्हणलं. तसं या सगळ्या योगाच्या मधनं घ्यायचं काय आहे तर ही एकच गोष्ट घ्यायची आहे की तुम्ही तुमची जाणीव वृत्तीरहित अशा अवस्थेमध्ये स्वसंवेद्य आत्मरूप, याचं जे पहिल्या ओवीत वर्णन केलेलं आहे त्याच्यावरती आणा. स्वसंवेद ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओवीमध्ये त्याचं वर्णन आहे, स्वसंवेद्य आत्मरूप. तिथं आणण्याच्यासाठीचे सगळे प्रयोग आहेत, सगळं योगशास्त्र त्या ठिकाणी येतं. म्हणून एकदा का तशा प्रकारची स्थिती निर्माण झाल्यानंतर ती विकसित होऊन त्याला आत्मस्वरूपाचा पूर्ण बोध होतो. ही विकसित होणं आवश्यक आहे. म्हणजे एकदमच आत्मस्वरूपाचा बोध थेरॉटिकली वैचारिक दृष्टीने होत नाही, किती कळलं तरी नाही होत. आपण किती इंटेलिजंट असलो तरी देखील नाही होत, कारण की शेवटी बुद्धीच्या प्रांताच्या पलीकडची गोष्ट आहे मग अनुभवाचा प्रांत ही. त्यामुळे तिथे शांतपणे अवधान ठेवणे आणि अनुभवत राहणे, काय होतंय हे प्रक्रिया घडतच राहील. म्हणजे ती निर्वातीचा दीपू सर्वथा नेणे कंपू, या ठिकाणी
तो दिवा जो आहे तो चित्रासारखा नाही आहे, त्याच्यामध्ये प्रक्रिया घडती आहे. प्रत्येक कण कण त्याच्यामधला गतिमान आहे त्या ज्योतीमधला. तशा प्रकारे ही स्तब्धता नाही आहे केवळ. मानसिक स्तब्धता म्हणजे योग नव्हे. अहो, ही मानसिक स्तब्धता निर्माण होण्याच्यासाठी आम्ही इतके आटापिटा करतो. परंतु तो एक टप्पा आहे की ते स्थिर राहील, एवढंच, बाकी काही नाही. इतर वृत्ती उठणार नाहीत, हा त्याच्यातला स्तब्धतेचा भाग आहे, तो महत्त्वाचा आहे. ही गोष्ट खरी जरी असली तरी सुद्धा योग ही गोष्ट त्याच्यापेक्षा वेगळीच आहे. आणि त्यावेळेला तुम्ही ज्या वेळेला लक्ष त्याच्यावरती केंद्रित करून त्या अवस्थेमध्ये जास्ती काळपर्यंत राहाल, त्यावेळेला मग तुम्हाला ती प्रक्रिया होऊन देणे, काही न करणे, आपण त्याच्यामध्ये वैचारिक रीतीने आम्ही काही करू शकत नाही आहोत, शारीरिक दृष्टीने काही करू शकत नाही आहोत. ती जाणीव ज्या वेळेला ती स्पष्ट होते आणि त्याच्यानंतर पुढची जी प्रक्रिया आतमध्येच होत राहते, तो खरा योगाचा प्रांत आहे. हे तुला मी कसं सांगणार? तस्मात योगी भव. योगी हो म्हणजे तुला ते कळेल, त्याशिवाय तुला ते कळणार नाही. वैचारिक प्रांतामध्ये आम्ही फार तर इथपर्यंत की जाणीवेपर्यंत तू ये, शुद्ध जाणीवेमध्ये राहा. मग त्याच्या पुढे काय होतं? शब्दांनी ते काही सांगता येत नाही. आणि जर का ते शब्दांनी सांगायचा प्रयत्न केला तर ते दुसऱ्या माणसाला कन्फ्युजिंग होण्याची शक्यता असते. कारण की प्रत्येकाचा एकंदरीत त्याचं परसेप्शन, त्याच्या स्वतःच्याच गोष्टींच्या बाबतीमध्ये त्याचं जे ॲनालिसिस, या सर्व गोष्टी ज्या असतात त्या वेगळ्या वेगळ्या असतात. त्यामुळे तिथे फार मोठं लिटरेचर त्या बाबतीतलं का नाही आहे याचं कारण की ते प्रत्येक इंडिव्हिज्युअली डिफरंट असतं. आणि यासाठी म्हणून कोणीही त्या बाबतीत लिटरेचर निर्माण केलेलं नाही. पण इथपर्यंत आहे की बी इन द कॉन्शियसनेस ऑफ सेल्फ. मग त्याच्यानंतर पुढे काय होतं? पुढे योगी भव. मग तुला कळेल. म्हणजे ते योगी भावामध्ये किती अर्थ दडून राहिलेला आहे हे आपल्याला ते ॲक्च्युअली करताना लक्षात येतं की हां, हे भयंकरच खोल आहे बाबा. मग कॅज्युअली आम्ही ज्या वेळेला श्लोक म्हणतो त्यावेळेला म्हणून जातो की हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि हे असं सांगितलेलं आहे. पण मी ते करताना मला ते लक्षात येतं की ते काय आहे ते. कारण की थॉट प्रोसेस ती एकदम स्टॉपच झाल्यासारखे वाटते, पण ती मध्येच केव्हा तरी निर्माण होते. कधी कधी थॉट प्रोसेस ज्या गुणांच्या हालचालीने निर्माण होते, ती गुणांची हालचाल होत राहते, त्याला आपण नॉईज म्हणू. इन्स्ट्रुमेंट्समध्ये असतो तो नॉईज असतो की काय कोण असतो, किंवा त्या इन्स्ट्रुमेंटचं स्वतःचा एक नॉईज असतो. साऊंड इन्स्ट्रुमेंट्समध्ये हे गाणाऱ्या लोकांना माहिती आहे की त्या इन्स्ट्रुमेंटचा स्वतःचा नॉईज असतो. आणि तो नॉईज काय केलं जात नाही. मग त्याच्यासाठी म्हणून प्रयत्न असतात. आणि नॉईजलेस इन्स्ट्रुमेंट खूप मौल्यवान असतं. तसं अंतःकरण हे नॉईजलेस होणं म्हणजे थॉट तर नाहीच आहेत, पण थॉट नसलं तरी एक नॉईज आहे. म्हणून तो नॉईज गेल्यानंतर जी शांत अवस्था होते, प्रशांत. प्रशांत मनसम येनम योगिनम सुखमुत्तमम उपैती शांतरजसम ब्रह्मभूतम अकल्मषम. त्यातला तो शांतरजसम शब्द बघा. ओ, काहीतरी करण्याची जी प्रवृत्ती ज्यामुळे निर्माण होते तो रजसम. ती प्रवृत्ती शांत झालेली आहे. तशा प्रकारची स्थिती, थॉट नाही आहेत पण तशी प्रवृत्ती खुमखुमी म्हणतात ना, तशी थोडीशी अंतःकरणामध्ये राहते काहीतरी करण्याची. त्या ध्यानावस्थेमध्ये सुद्धा सगळं शांत होऊन गेलेलं आहे, अशी प्रशांत अवस्था. मुळे सगळे श्लोक आहेत हे सगळे सूत्र आहेत. आणि सूत्रमय वाङ्मय जे असतं ना, त्याला खूप डीप अशा प्रकारचं मिनिंग असतं. त्याच्या पाठीमागे खूप गोष्टी असतात. आणि नाही तर योग चित्तवृत्ती निरोधा, इथे सूत्र सांगून टाकलं, योग म्हणजे चित्तवृत्ती निरोधा तदा द्रष्टो स्वरूपे वस्तानं, झाला योगशास्त्र पूर्ण. मग पुढे एवढं सगळं इतके पाद, कैवल्य पादपर्यंत सगळे जे झाले, इतके त्याच्यावर ते सूत्र झाली,
ती सगळी या 2 सूत्रांचाच विस्तार आहे. म्हणजे खोल असतं की तिथे. तसं हे आहे की योगी हो असं सांगितलेलं आहे. याचा अर्थ तुझ्या बिहेवियरमध्ये सुद्धा त्या योगाचा संयम असणं आवश्यक आहे. ते पण स्वतंत्र रीतीने पण सांगितलेलं आहे. पण तेवढ्यामुळेच ते योगी होशील असं नाही. प्रक्रियात्मक भाग पण करायला लागेल. प्रक्रियात्मक भागामधला जो सखोल भाग आहे तो त्याच्यावरतीच फोकस करायला लागेल. तिथं फोकस करून त्या ठिकाणी आलास तू त्या अवस्थेमध्ये की त्याच्यानंतर जे घडायचं ते घडून देत. तू काही गडबड करू नकोस, निवांत राहा. मग तुला हळूहळू असं कळून येईल की प्रक्रिया घडती आहे. ज्योतीमध्ये ज्या पद्धतीने प्रक्रिया घडती आहे, ज्योत निवांत दिसत असली तरी देखील तशा प्रकाराने आतमध्ये ते जे घडत असतं निवांतपणे घडत असतं. आणि ते अनुभवल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी हे शब्दे विण संवादीचे, इंद्रिया नेणता भोगीचे, बोला आदी झोंबीचे प्रमेय हसे. सगळ्या प्रकारे सांगण्याचा बाह्यता प्रयत्न केलेला आहे. वेगळ्या वेगळ्या शब्दांच्या मधनं मांडलेलं आहे. परंतु शेवटी काय की त्या शब्दांनी एक बौद्धिक समाधान होऊ शकतं. पण प्रत्यक्षतः ती गोष्ट मला त्या शब्दांनी प्राप्त नाही होत. पण हे समजून घेण्यासाठी शब्द लागतात. नायम आत्मा प्रवचनेन लभ्या असं ज्या वेळेला म्हटलं जातं उपनिषदांच्या मध्ये म्हटलेलं आहे. नायम आत्मा प्रवचनेन लभ्या न मेधया बुद्धीने बहुधा श्रुतेनं अनेक प्रकारचे श्रुती वाङ्मय आणि का श्रवण केलं त्याचं त्यांनी तो प्राप्त होत नाही. तमय वैश्य विवृणते ते न लभ्य तस्य एष आत्मा विवृणते तनुस्याम. त्याला तो आत्मा स्वतःच प्रगट करून स्वतःचं स्वरूप दाखवतो. म्हणजे आत्मस्वरूप ज्याचं त्याला समजून येतं. सगळं वाङ्मय एकमेकांशी जोडलेलं आहे. औपनिषदिक वाङ्मय, भगवद्गीता, संत वाङ्मय, त्यातला योग आपण बघतो आहोत. आणि ती गोष्ट साधायला पाहिजे असं गीतेचा आग्रह आहे की तू हे होच, योगी हो. मग तुला हे कळून येईल की एक्झॅक्टली काय होतं. त्याच्यासाठी म्हणून प्रत्येक शब्द हे पोकळ नाही आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याचं जी भरीवता आहे ती कुठंतरी अशी खोल आपल्यामध्ये गेली पाहिजे. म्हणजे तिथं आपण गेल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की हे बोलण्याचा विषय नाही. आपण हे इतरांना सांगण्याची पण कारण नाही आहे जास्ती. कारण की जितकं आम्ही सांगू तितकं दुसऱ्या माणसाचं कन्फ्युजन निर्माण होण्याची शक्यता असते. आपण आपल्यापाशी ठेवावं. आपल्याला अडचण आली तर ज्या व्यक्ती त्यातनं गेलेल्या आहेत त्यांना विचारावं की असं असं होत आहे. आणि जरूर शांतपणाने आपला योग विकसित करावा. हरिओम.